HCL ग्रुपचे मालक शिव नाडर यांनी नुकतंच आपल्या कंपनीतला तब्बल 47% हिस्सा रोशनी नाडर मल्होत्रा यांच्याकडे सोपवलाय. या एका बदलामुळे रोशनी नाडर आता 3.13 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीच्या मालकीण बनले. आज त्यांच्यापेक्षा श्रीमंत फक्त मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे दोनच मोठे उद्योगपती आहेत. आणि आता रोशनी, अंबानी आणि अदानी यांच्या रांगेत येऊन बसलेत. पण या रातोरात श्रीमंत झालेल्या रोशनी नाडर मल्होत्रा आहेत कोण, हेच आपण आजच्या या व्हिडिओमधून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. रोशनी नाडर मल्होत्रा या भारताच्या प्रसिद्ध IT कंपनी HCLचे मालक शिव नाडर यांच्या एकुलत्या एक कन्या आहेत. दिल्लीत जन्मलेल्या रोशनी यांनी फक्त आपल्या वडिलांचा वारसा चालवला नाही, तर तो एका नव्या उंचीवर नेऊन ठेवला. विशेष म्हणजे वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी त्यांनी आपल्या वडिलांच्या एवढ्या मोठ्या व्यवसायाची जबाबदारी स्वीकारली होती. आता त्या अचानक चर्चेत आल्या. त्याचं कारण म्हणजे त्यांच्या संपत्तीत झालेली वाढ. एका नवीन रिपोर्टनुसार मुकेश अंबानी 7 लाख कोटी रुपयांसह पहिल्या आणि गौतम अदानी 6 लाख कोटी रुपयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या दोन श्रीमंत व्यक्तींनंतर सुमारे 3 लाख कोटी रुपयांहून जास्त संपत्तीसह रोशनी नाडर या भारतातल्या तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात श्रीमंत व्यक्ती बनल्या आहेत. यामुळं त्यांनी नीता अंबानी, सावित्री जिंदल आणि अझीम प्रेमजी यांना सुद्धा संपत्तीच्या बाबतीत मागे टाकले. आज त्या फक्त भारतातल्याच नाही, तर आशियातल्या सगळ्यात श्रीमंत महिला उद्योजक ठरल्यात. आता सामान्य माणसाला प्रश्न पडतो की इतकी संपत्ती त्यांच्याकडे आली कशी? तर हे सगळं झालंय एका नियोजनामुळे. रोशनी यांचे वडील शिव नाडर यांनी त्यांच्या कंपन्यांमधला आपला 47% हिस्सा रोशनी यांना भेट म्हणजे गिफ्ट म्हणून दिला. त्यामुळे रोशनी यांची कंपनीतली एकूण भागीदारी आता 57%हून जास्त झाली आहे. ह्या ट्रान्सफरमुळे त्या आता अधिकृतपणे या कंपनीच्या मोठ्या मालक बनल्यात. पण रोशनी आज ज्या HCL कंपनीच्या हेड आहेत, ती कंपनी तिच्या वडिलांनी म्हणजे शिव नाडर यांनी 1976 मध्ये एका छोट्या गॅरेज पासून सुरू केली होती. आणि ही कंपनी आज जगातल्या 60 देशांमध्ये पसरली असून लाखो लोकांना रोजगार देते. ही भारताची पहिली कंपनी आहे जिनं स्वदेशी कॉम्प्युटर बनवला होता. रोशनी यांनी 2020 मध्ये कंपनीच्या अध्यक्षपदाची सूत्र हातात घेतली. त्या फक्त व्यवसायच बघत नाहीत, तर आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून शिव नाडर फाउंडेशनच्या माध्यमातून गरिबांसाठी शिक्षण आणि समाजसेवेचेही मोठं काम करतात. रोशनी यांनी आपल्या कामाची सुरुवात थेट मोठ्या पदावरून केली नाही. त्यांनी सुरुवातीला अमेरिका आणि ब्रिटनमध्ये न्यूज प्रोड्युसर म्हणून काम करून अनुभव मिळवला होता. 2009 मध्ये त्या HCL मध्ये सामील झाल्या आणि 2020 पासून त्या कंपनीच्या चेअरपर्सन म्हणून जबाबदारी सांभाळतात. आशियातल्या सर्वात श्रीमंत बिझनेस वुमन असूनही जमिनीवर पाय ठेवून काम करणाऱ्या रोशनी नाडर आज भारतातल्या प्रत्येक मुलीसाठी एक प्रेरणा बनल्यात. वारसा मिळणं ही कदाचित नशिबाची गोष्ट असेल, पण तो वारसा पुढे घेऊन जाणं हे स्वतःच्या मेहनतीवर आणि कर्तृत्वावर अवलंबून असतं ना. तुम्हाला काय वाटतंय? मला कमेंट करून सांगा आणि अशाच कंटेंटसाठी ऑड इव्हनला सबस्क्राईब करा.